कदम आस्ते कदम महाराज गणपती गजाश्वपती भूपती प्रजापती सुवर्णरत्न श्रीपती अष्टवधान जागृत अष्टप्रधान वेष्टित न्यायालंकार मंडित शस्त्रास्त्र शास्त्र परांगत राजनीती धुरंधर प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलवंतस सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज श्रीमंत श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय, श्री छत्रपती संभाजी महाराज की जय, राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ की जय. नमस्कार, मी सानिका पंकज वाट, इयत्ता तिसरी. प्रतिपच्च चंद्र लेखे व वर्धिष्णू विष्णू वंदिता शाहासन शिवसस्या मुद्रा भद्राय राजते. या राज्याच्या राजमुद्रेला वंदन करून मी माझ्या भाषणास सुरुवात करते. 400 वर्षांपूर्वी जिजाऊच्या कुशीत जन्मलेले निरागस बाळ म्हणजे शिवबा. राजनीती, युद्धनीती, गनिमिकावा यासारख्या कूटशस्त्रांचा कळस म्हणजे शिवबा. एकीकडे संयमाचा घाट म्हणजे शिवबा, सळसळत्या रक्ताची लाट म्हणजे शिवबा. या महाराष्ट्रात माणुसकी मोजण्याचं माप म्हणजे शिवबा. दुश्मनाच्या काळजातील पवित्राचं स्थान मिळवून देणारं किमी आगार म्हणजे शिवबा, किमी आगार म्हणजे शिवबा. तलवार तर प्रत्येकाच्याच मनगटात होती, तलवार तर प्रत्येकाच्याच मनगटात होती, पण स्वराज्य निर्माण करण्याची छाप फक्त आणि फक्त शिवाजी महाराजांच्याच रक्तात होती, फक्त आणि फक्त शिवाजी महाराजांच्याच रक्तात होती. शिवाजी म्हणजे केवळ 3 अक्षरी शब्द नव्हे, तर तो एक मंत्र आहे. तो मंत्र उच्चारताच अंगातलं रक्त सळसळायला लागतं आणि एकीकडे सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह सुरू होतो. मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. हिंदवी स्वराज्य स्थापन करत असताना त्यांच्याकडं प्रचंड सैनिक साठाही नव्हता, शस्त्र पुरवठाही नव्हता. यातून सुरुवात ही शून्यातूनच झाली. महाराजांनी मावळे गोळा केली नाही, तर स्वराज्यावर प्रेम करणारी माणसं गोळा केली आणि त्यांच्या हातात शस्त्र दिले. यातूनच स्वराज्य निर्माण झाले. स्वराज्य म्हणजे स्वतःचे राज्य. शिवाजी महाराज ज्या काळातून गेले तो काळ मध्ययुगाचा होता. सुमारे 400 वर्षापूर्वी महाराष्ट्रात स्वराज्य नव्हते. आदिलशाही निजामशाही यांच्या जुलूमाने आणि महाराष्ट्राची जनता त्रस्त होती. अशा वेळी दिनांक 19 फेब्रुवारी 1630 मध्ये शिवनेरी गडावरील एका तेजस्वी ताऱ्याचा जन्म झाला. तो तारा म्हणजे आपल्या सर्वांचे लाडके दैवत छत्रपती शिवाजी महाराज. शिवाजी महाराजांच्या वडिलांचे नाव शहाजीराजे व आईचे नाव जिजामाता. आई जिजाऊ बाई शिवबाला कृष्णाच्या रामाच्या गोष्टी सांगत. शिवरायांना शूरवीर पुरुषांच्या गोष्टी आवडत असे. मोठे झाल्यावर त्यांच्यासारखे पराक्रम करावे असे त्यांना वाटत. संस्कारांसोबत शिवराय घोडेस्वारी, दानपट्टा हे देखील शिकत होते. मावळ्यांना सोबतीला घेऊन शिवरायांनी रायरेश्वराच्या मंदिरात स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा केली. स्वराज्याच्या दिशेने वाटचाल करण्यासाठी त्यांनी तोरणागडाची निवड केली आणि तोरणागड जिंकून त्यांनी स्वराज्याचे तोरण बांधले. त्यानंतर राजगड, कोंढाणा, पुरंदर असे अनेक किल्ले जिंकून त्यांनी पुण्यावर पूर्णपणे नियंत्रण मिळवले. स्वतःची राजमुद्रा तयार केली. रायगड किल्ला जिंकला, भोरप्या डोंगरावरील प्रतापगड जिंकला. शिवरायांची विजय घोडदौड सुरू असताना 1659 साली अफजल खानाच्या रूपात मोठे संकट आले. अफजल खान नावाचे वादळ प्रतापगडावरून धडकले होते. दोन्ही पक्षाकडून तहाची बोलणी सुरू झाली. शेवटी प्रतापगडाच्या पायथ्याशी भेट करण्याचे ठरवले आणि भेटीच्या दिवशी काय झाले? शिवरायांना ठार करण्या बगले खाली दाबी मार, दुसऱ्या हाताने केला कट्यारीने वार. शिवरायांचा फाटलांकर का चिलकताने वाचले प्राण. चपळाने राजाने खानाच्या पोटावर वाघनख्याने केला वार. काढून खानाच्या कोतळाबाहेर संकटावर केली मात, संकटावर केली मात. अफजल खानाशी सामना, पन्हाळगडावरील वेढा, पुरंदरचा तह, बादशाहची कैद अशा एक ना एक संकटातून बाजीप्रभू देशपांडे, तानाजी मालुसरे, मुरारबाजी अशा अनेक स्वामिनिष्ठ सैनिकांच्या मदतीने शिवराय सही सलामत बाहेर पडले. अखेर स्वप्न पूर्ण झाले. शिवरायांचा राज्याभिषेक झाला. जाता जाता एवढेच बोलते. महाराष्ट्र होता माझा अंधारात, औरंगजेब रूपी अजगराच्या विळख्यात, अडकली होती भवानी माता माझी गुलामगिरी रूपी साखळदंड्यांच्या वेळात. तेव्हा घेतला एका प्रकाशाने जन्म, शिवनेरीही झालं धन्य. होते त्यांच्यावर जिजाऊचे संस्कार आणि पाठीवर दादोजींचा हात. डोक्यावर जिरे टोप, हाती भवानी तलवार, घातला स्वराज्याचा पाया छातीवर शोषून मार. होता तो सिंहाचा छावा, किरून गनिमिकावा, गाजून रणदुडुंबीला नांगणात, खेचून आणला विजय त्याने आपल्या अंगणात. जिंकून घेतला आकाश त्यानं, जिंकून घेतलं दुर्ग, जिंकून घेतला आकाश जिंकून घेतलं दुर्ग. विशाल सागरालाही पायबाण घातलं त्यानं बांधून सिंधुदुर्ग. नजर त्याची गरुडा परी पडली सिद्धीच्या जंजिरावरी, केली 9 वेळा स्वारी तरीही पडलं अपयश पदरी. असेल का दुःख या परी म्हणून थांबला नाही तो, झुकला नाही तो, पेटून उठला तो मर्द मराठा, भिडला थेट
मुघलांना, दिला अवंत्यानं डच पोर्तुगीजांना, घेतला अंगावर त्यानं ब्रिटिशांना. शेवटी मराठ्यांचाच राजा तो, पुरून उरला सगळ्यांना. बसून त्याने दख्खनच्या भूमीत हलवले त्याने दिल्लीचे तख्त, उडवली दानादान त्याने औरंगजेबाचे नाव त्याचं छत्रपती शिवाजी, आणि त्यांनी स्थापना केली हिंदवी स्वराज्याची. म्हणूनच म्हणतात जय भवानी जय शिवाजी. जाता जाता एवढेच बोलते, निश्चयाचा महामेरू, बहुजनांचे आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू, श्रीमंत योगी, नीतिवंत, बुद्धिमंत, गुणवंत, यशवंत, सामर्थ्यवंत, कीर्तिवंत, जयवंत, पुण्यवंत, क्षत्रिय कुलवंत, सिंहासनाधीश्वर, महाराजाधिराज, श्रीमंत, श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय. श्री